त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला. त्यांना रेंजचा प्रॉब्लेम आहे. काल प्राजक्ताचं बोलणं झालं होतं. त्यामुळे अच्छा. नाही, त्यांचं कारण आता मग आपण सुरू करायचं का कसं? खूपच 4-5च जण दिसतायत आता. होय. काय करायचंय? जरा वेळ वाट बघायची? माधुरी मावशी काय म्हणताय? अगदीच 4 जण आहेत बघा. कसं काय घेणार कारण? एक 2-4 मिनिटं वाट बघूया आणखी. 4 मिनिटं वाट पाहूया. 9:05 ला सुरू करू हवं तर. ओके, चालेल. माधुरीताई, करू सुरुवात? माधुरीताई? करूया सुरुवात. सुरुवात करते. नमस्कार.
नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. माझे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांना माझा साष्टांग नमस्कार, समर्थांना माझा साष्टांग नमस्कार आणि आपल्या दोन्ही आचार्य आदरणीय माधुरीताई आणि आदरणीय अलकाताईंनाही माझा साष्टांग नमस्कार आणि आपणा सर्वांना सविनय अभिवादन. आता आजचे जे चिंतनासाठीचे समास आहेत ते म्हणजे 20व्या दशकातला 7वा आणि 8वा समास आहे. 7वा समास जो आहे तो आहे आत्मनिरूपण. मनुष्य जन्माला आल्यावर मी कोण याची ओळख करून घेणे हा परमार्थाचा उद्देश. कारण मी खरा कोण हे यथार्थपणे न कळल्यानेच माणसाच्या जीवनात त्याला सतावणाऱ्या साऱ्या समस्या जन्मतात. आपण या विश्वामध्ये जन्मलो आहोत म्हणून जड, चंचळ आणि निश्चळ ही विश्वरचनेची तिन्ही अंगे आपल्यामध्येही आहेत आणि यांच्याच परस्पर संबंधांविषयीचं विवेचन पुन्हा एकदा या समासात समर्थ मांडतात. यावरचं चिंतन सादर करणार आहे मृणाल कुलकर्णी. मी मृणालला विनंती करते की तिने सुरुवात करावी. मृणाल. हो आहे. आवाज येतोय माझा? हो येतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग वंदन, परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन, श्री समर्थांना साष्टांग वंदन, आपल्या दोन्ही आचार्या परम आदरणीय अलका मावशी आणि माधुरी मावशी तुम्हा दोघांनाही वंदन आणि माझ्या सर्व सहपाठींना अभिवादन. आज मला चिंतनासाठी दशक 20 पूर्ण नामदशक मधील समास 7वा आत्मनिरूपण हा चिंतनासाठी आला आहे. त्याच्यावरचं चिंतन मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न करते. तर मानवी जीवनामध्ये नाना तऱ्हेचे प्रश्न निर्माण होतात. ते सगळे यशस्वीपणे सोडवण्यासाठी सारासार विचारालाच आव्हान करणारे श्री समर्थांच्या सारखे थोर प्रज्ञावंत सत्पुरुष न भूतो न भविष्यती. त्यांचे आपणा सर्वांना उघडपणे असे सांगणे आहे की संपूर्ण अर्थ कळून आत्मदर्शन होण्यासाठी बाहेरच्या परिस्थितीमध्ये काहीही बदल करायला नको. फरक करायला हवा तो माणसाच्या अंतःकरण पंचकामध्ये आणि केवळ योग्य विचारांच्या सामर्थ्याने माणूस हा विचार घडवून आणू शकतो. गेल्या समासात जाणीवरूप अंतरात्मा अनेक प्रकारच्या गुणांनी व्यक्त होतो हे आपण ऐकले किंवा आपल्याला सांगितले होते. तर या समासात देखील आरंभीच्या 10 उभ्यांमध्ये तोच विषय समर्थ इथे मांडतात. श्री समर्थांना असे स्पष्ट करायचे आहे की या दृश्य विश्वात जड आणि चंचल जाणीव यांचा सतत खेळ चालतो. जाणीव अनंत रूपे घेऊन जडाच्या द्वारा प्रकट होते. खरे सामर्थ्य जाणीवेचे आहे आणि या जाणीवेचे मूळ शुद्ध, अनंत व सूक्ष्म स्वरूप म्हणजे अंतरात्मा होय. आत्मसुखाने होणारे समाधान शब्दाने सांगण्यासारखे नसले तरी ते अवश्य सांगावे असे समर्थ आवर्जून इथे सांगतात की झालेले समाधान सांगण्याने मोडत नाही हे नक्की. तर ब्रह्मसुखाच्या अनुभवामुळे मिळणाऱ्या शाश्वत समाधानासाठी जुन्या वस्तू किंवा पदार्थांचा त्याग किंवा नव्या वस्तू व पदार्थांची जुळवाजुळव करावी लागत नाही. म्हणजेच काय तर नित्यप्राप्ताची जणू फेरप्राप्ती. वेदांत शास्त्र, संत व श्री गुरु यांनी सांगितलेले विचार नीट समजावून घेतले म्हणजे या सांगण्याचे वर्म आपल्या सगळ्यांना कळतील. तर पृथ्वीवर अनंत शक्ती आहेत. म्हणजे आपण अनेक देवळांमध्ये जातो की ज्योतिर्लिंग आहेत, शंकराची देवळं आहेत वगैरे सगळं जे आहे तर या अनेक शक्तींचा आपल्याला साक्षात्कार होतो किंवा त्यांची प्रचिती येते. त्याचप्रमाणे अनेक सामर्थ्य संपन्न मूर्ती देखील आहेत.
तर हे सगळे त्या आत्म्याचे गुण आहेत. काही देव जागृत असल्याचे सांगतात, तर या सर्व ईश्वर लीलाच आहेत. या जगातील जे जे उत्तम गुणांचे आहे ते ईश्वराचे आहे. ते सगळे आत्म्याचे लक्षण समजायचे. पण तसे पाहिले तर चांगले व वाईट हे दोन्ही ईश्वर रचनेचेच भाग आहेत. सत्वप्रधान जीवात्मा उत्तम गुणांचा असतो आणि रजतमांनी गढूळ झालेला अधम गुणांचा असतो. हे उत्तम व अधम ही ईश्वराचीच करणी आहे. पुढे समर्थ पिंडामधील तत्वांचा शोध घ्यावा असे सांगतात. तर या विश्वात जाणीवरूप अंतरात्म्याचा सारा खेळ चाललेला आहे. त्याची प्रचिती येण्यासाठी साधकांनी पिंडामधील तत्वाचा शोध घ्यावा. हा शोध घेतला की असे आढळेल की पिंडात जड, चंचल आणि निश्चळ अशी 3 तत्वे आहेत. आपला हा जो देह आहे तो जड आहे. जाणीवमय अंतरात्मा चंचळ आहे आणि शुद्ध परब्रह्म निश्चळ आहे. जड जे आहे ते पडते, चंचळ निघून जाते व निश्चळ सर्व ठिकाणी जसेच्या तसे राहते. म्हणजेच काय तर अचेतन महाभूतांचे शरीर बनते. प्राणासह असलेल्या जीवात्म्यामुळे त्याची हालचाल होते. या जड व चंचल शरीरात निश्चळ आत्मा सर्वत्र व्यापून असतो. म्हणून समर्थ म्हणतात की निश्चळ, चंचळ आणि जळ पिंडी करावा निवाड. अचेतन देहातून जीवात्मा निघून जातो. त्या क्षणी तो देह अचेतन असल्याचे लक्षात येते. देहातील घटक कळतात. चेतन आणि अचेतन यातील फरक कळून येतो. अचेतन देह पडला, चंचळ आत्मा निघून गेला असे हे जड आणि चंचळाचे स्वरूप आपल्याला लक्षात आहे. आत्मा दिसत नाही, जीवात्मा जाताना दिसत नाही, पण जड देह पडताना सर्वांना दिसतो. निश्चळ ब्रह्म सर्वच जीवसृष्टीत व्यापून आहे हे आता नव्याने आपल्याला सांगायची गरजच नाही. त्याला त्रिगुण, सहा विकार हे मुळीच नसतात. जो विचार पिंडाचा शोध घेण्यासाठी उपयोगी पडतो तोच विचार ब्रह्मांडाचा शोध घेण्यासाठी सहाय्य करतो. जोपर्यंत आपल्याला सृष्टीची रचना कळत नाही तोपर्यंत ही सृष्टी एक मोठं कोडं वाटतं, गूढ वाटते. परंतु विचाराने विवरण केले असता तेच विश्व अगदी सरळ आणि उघडे वाटते. आता जो नियम पिंडाला लागू पडतो तोच नियम ब्रह्मांडाला देखील लागू पडतो. पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धांत प्रसिद्धच आहे. पिंड व ब्रह्मांडातील अचेतन भूते व चंचळ जीव व ईश्वर जाताच घनदाट परब्रह्म जसेच्या तसे राहते. आपणा सर्वांना ठाऊकच आहे की प्रथम पंचमहाभूतांचे मजबूत आकार तयार करून त्यात आत्म्याने प्रवेश केल्यावर शरीरे तयार झाली व या सृष्टीचे सगळे व्यापार सुरू झाले. अंतरात्मा किंवा मूळ मायाच विकारमय आहे व ती ब्रह्मावरच त्या विकारांचा आरोप करते. यालाच अन्योन्य ध्यास म्हणतात. म्हणजे मायेचे विकार ब्रह्माचा असल्याचा भ्रम होतो. समर्थांच्या मते याचे अनुभवपूर्वक विवेचन जो करतो तोच खरा विवेकी पुरुष अथवा खरा प्रबोधनकार होय. ब्रह्म निरपेक्ष, व्यापक व निरवय अखंड आहे. अध्यस्थ सृष्टी सापेक्ष, व्यापक, भेदांनी भरलेली आणि सावयव आहे. अध्यस्थ म्हणजे ही संकल्पना, अध्यस्थ म्हणजे काय, ही तर संकल्पना सर्वांना आपल्याला ज्ञात आहेच की ज्या पदार्थाचा भ्रम झालेला असतो तो पदार्थ आणि त्याचे ज्ञान. अध्यस्थ पदार्थ प्रत्यक्षात अस्तित्वात नसतो. रज्जू सर्पाच्या दृष्टांतावरून ते आणखीन लवकर लक्षात येते. हे सगळे नीट शोधले तर समजणे अवघड नाही किंवा विचारापुढे अचेतन असे काहीच टिकत नाही. महाप्रलयात ज्याचा नाश होतो ते विनाशी असते हे आलेच. आणि हा जो नित्य अनित्याचा गुंता जोपर्यंत उलगडत नाही, काही कळत नाही, तोपर्यंत सारेच गुंतागुंतीचे वाटते. एकदा कळू लागले की सर्व स्पष्ट होत जाते. म्हणजे एकांतात शास्त्रशुद्ध विचार करावा. म्हणून हे सगळं कळण्यासाठी किंवा स्पष्ट होण्यासाठी समर्थ इथे सांगतात की सगळ्यांनी एकांतात शास्त्रशुद्ध विचार करावा. अनुभवी श्रीगुरूंची भेट हाच सर्वश्रेष्ठ एकांत होय. आपण विवेकाच्या मार्गांनी जात असता प्रत्यक्ष अनुभव घेतलेले संत शोधावे आणि त्यांच्याशी सावधपणे अध्यात्म चर्चा करावी. समर्थ म्हणतात की अशी चर्चा केल्याशिवाय सत्याचा उलगडा होत नाही. हा उलगडा झाला की कोणतीही शंका राहत
नाही. विचारांच्या बळापुढे हे मायाजाळ जे आहे ते टिकत नाही. इथे 26व्या ओळीत समर्थ म्हणतात, आकाशात ढग गोळा होतात आणि कालांतराने ते उडून जातात किंवा विरून जातात. तसेच ब्रह्मरूप अधिष्ठानामुळे, आत्म्यामुळे दृश्य सृष्टी रूप अध्यस्त किंवा भ्रम होतो व कालांतराने नष्ट होतो. किंवा असेही म्हणता येईल की ईश्वरी संकल्पामुळे सृष्टी निर्माण होते व नंतर ती नष्ट होते. तर असा स्वपासून ब्रह्मापर्यंत विवेकी साधक विवेक ज्ञानाने अनात्म आणि आत्मवस्तूचा विचार करून अनात्म्याचा त्याग करतो. म्हणजेच जे अशाश्वत आहे त्याचा त्याग करून झालेला आत्मनिश्चय ढळणार नाही असा असा तो स्थिर विचार करतो किंवा स्थिर होतो. त्याचा आत्मनिश्चय स्थिर करतो. आणि इथे समर्थ शेवटी सांगतात की उथळ वायफळ बोलणारे, कल्पनेने अंदाज बांधणारे अशा हौशी मंडळींना समर्थ इथे अविचारी म्हणतात. सरसकट सर्वांनी केलेला हा विचार हा अविचार असतो. काही सर्व ब्रह्मवादी जडचेतन पदार्थ ब्रह्मरूप आहेत असे सांगतात. पण समर्थ याला भ्रष्टाचार म्हणतात आणि असा भ्रष्टाचार करू नये. जे कोणी केले आहे ते कृत्रिम म्हणून असार आहे ते सारे सोडावे. जे अकृत्रिम शुद्ध ब्रह्म ते सार आहे, ते शाश्वत आहे म्हणून त्याचा स्वीकार करावा. सर्व प्रकारे हा विषय समजावून घेऊन सार व असार निवडावे. तर इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिरूपण नाम समास 7वा भक्त श्रीराम समर्थ श्रीराम. सद्गुरुनाथ महाराज की जय. झालेले सर्व चिंतन परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ. मृणाल, अगदी व्यवस्थित सगळ्या संपूर्ण समासाचा तू आढावा घेतलास. सगळ्या एकंदरीतच समर्थांच्या सगळ्या आतापर्यंतच्या दासबोधात आपण बघत आलोय, तसंही विवेकावर त्यांचा जो भर आहे तोही पुन्हा एकदा इथे आता शेवटाकडे आलोय आणि पुन्हा पुन्हा त्या गोष्टी समर्थ आपल्याला सांगतायत. विचार कोणत्या पद्धतीने करायचा, विवेकावर त्यांचा भर आहे. एकांताचा पुन्हा याही समासामध्ये उल्लेख आहे. आणि सद्गुरु कृपा तर अनिवार्य आहे हे आतापर्यंत आपल्याला कळलंच आहे. आणि या सगळ्याचा पुनरुच्चार समर्थ याही समासामध्ये करतात. तू अतिशय छान समजावून सांगितलंस ते. अध्यस्त आणि अध्यास आणि या पद्धतीने सुद्धा तो ब्रह्म आणि जगत याचा विचार तो सांगितलास. खूप छान पद्धतीने समजावून सांगितलंस. यानंतरचा जो आता आपला आज अभ्यासासाठीचा समास आहे तो 8वा म्हणजे आहे तो देहक्षेत्र निरूपण. विश्वाच्या निर्मिती प्रक्रियेतील मानवी देहाची निर्मिती ही एक अतिशय विलक्षण गोष्ट आहे. या देहाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा रचनेमुळेच ब्रह्मवस्तूला जाणण्याचे कौशल्य, म्हणजेच आपण आता जो बघितला विवेकाची देणगी जी मिळाली आहे त्याच्या बळावर आपण हे कौशल्य प्राप्त करू शकतो. दासबोधाच्या शेवटाकडे आल्यावर समर्थ पुन्हा आपल्याला मानवदेहाचं महत्त्व सांगून त्याचा योग्य तो वापर करण्यासाठी, त्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आपल्याला उद्युक्त करतात. आणि यावरचं चिंतन आज सादर करणार आहे कपिल कुलकर्णी. मी कपिलला विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. कपिल. आवाज येतो माझा? हो हो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग दंडवत, परमपूज्य मंदाताईंना साष्टांग दंडवत, समर्थांना साष्टांग दंडवत, आपल्या अभ्यास वर्गाच्या आचार्या आदरणीय अलकाताई व आदरणीय माधुरी मावशींना वंदन. सर्व सहअध्यायींना सप्रेम अभिवादन व अभ्यासास दिलेल्या देहक्षेत्र निरूपण या 20व्या दशकातील 8व्या समासावर चिंतनास प्रारंभ करतो. अंतरात्म्याच्या साह्याने आत्मदर्शन कसं प्राप्त करून घ्यायचं
याचा विचार आपण गेल्या काही समासात करतोय. त्यासाठी लागणारा विवेक, वैराग्य, चिंतनशीलता, सद्गुरूंची, संतांची संगत कशी मिळवावी हे आपण आतापर्यंत अभ्यासलंय. जडापासून निश्चळापर्यंतचा प्रवास कसा साधायचा हे आपण गेल्या काही समासातून शिकत आहोत. जड जरी मिथ्या असले तरी जडाचे, चंचळाचे स्वरूप समजावून घेऊन त्या निश्चळाला ओळखायचे, त्याच्या ठिकाणी स्थिर होणे हेच या समासाचे मूळ आहे. पण हा क्रमविकास करीत असताना जीवनातील नकारात्मकता सोडून या सर्व पसाऱ्याकडे कौतुकाने कसे पाहायचे, ज्या योगे या जड चंचळातील मन काढून घेता येईल. सर्वाभूती भगवत भाव या भूमिकेतून जड चंचल समजून घेऊन निश्चयाशी एकरूप होण्यासाठी लागणारी दृष्टीच समर्थ आपल्याला या समासातून देत आहेत. गीतेने देहाला क्षेत्र म्हटलंय व त्याच्या आत राहणारा अंतरात्मा हा त्याचा क्षेत्रज्ञ. ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेला प्रपंचरूपी वृक्ष वाढता वाढता इतका विशाल झालाय की त्याचा अफाट व्याप झाला. त्यातील निर्माण झालेल्या प्रत्येक प्राण्यांना त्यांची त्यांची अन्नरूपी फळे मिळाली. त्याने त्यांचे समाधान झाले. पण या विधात्याला स्वतःच्या निर्मितीचे मिळालेले उत्तम फळ म्हणजे हा नरदेह. या देहामध्येच ज्ञानेंद्रिय आहेत व कर्मेंद्रिय आहेत. इंद्रियांच्या साह्याने आपल्याला दृश्याचे ज्ञान होते व त्यामधील भेद कळतो. या शरीरातील जीवाला भोगण्यासाठी अनेक विषय निर्माण झाले. शरीरामध्ये त्या त्या ज्ञानेंद्रियांनी त्यांचे त्यांचे विषय जाणण्याची व भोगण्याची व्यवस्था ईश्वराने निर्माण केली. आता वास्तविक पाहता हे भोग आपण घेतच नसतो. भगवंताने जे द्वैत निर्माण केले आहे असे जे तुम्हाला वाटते, त्यामुळे आपण आपल्या अस्तित्वाला खरे मानून चालतो आणि त्यामुळे हे द्वैत सुद्धा आपल्याला खरं वाटायला लागतं. अनुप्रवेश श्रुतीचा जर विचार केला तर त्याने जी जी गोष्ट निर्माण केली त्यात तो स्वतःच शिरलाय. त्यामुळे त्यानेच निर्माण केलेल्या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी तोच वेगवेगळ्या शरीरांची निर्मिती करतो. साधकाने जर या दृष्टीने विचार केला तर दृश्य जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाईल. पण मग या ठिकाणी एक शंका निर्माण होते की जर हा अंतरात्मा सर्व विषय व्यापून आहे तर दृश्यात येणारे अनुभव, दिसणाऱ्या गोष्टी यामध्ये विषमता कशी काय? त्याचेच उत्तर समर्थ आपल्याला या समासातून देतात. या मनुष्य देहाच्या निर्मितीचा विचार 3 गुणधर्मांच्या आधाराने आपण करू शकतो. पहिलं म्हणजे या परमात्म्याने परफेक्ट अशा मनुष्य देहाची निर्मिती केली आणि एकदा त्याने निर्मिती केल्यानंतर यातील कोणतीही निर्मिती त्याने रिवाइज केलेली नाही. फक्त मनुष्य देहाचीच नाही तर या विश्वामध्ये जी काही निर्मिती केलेली आहे ती एकदाच केलेली. त्याच्यामध्ये आपल्या समजा मोबाईल आपण बघितला तर रोज त्याच्यामध्ये नवीन नवीन मॉडेल तयार होत असतं. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जर बघितली तर त्याच्यामध्ये नवीन नवीन व्हर्जन येत असतात. त्याच्यामध्ये अपडेशन करायला लागतं. पण गाय, बैल, कुत्रा, माणूस, हत्ती, डुक्कर ही जे काही त्या वनस्पती हे जे काही एकदा तयार झालंय ते त्याच स्वरूपात आज तागायत आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये पुन्हा रिवाइज एडिशन पब्लिश करण्याची परमात्म्याला आवश्यकता वाटली नाही. एवढं त्याचं प्रोडक्शन कसं आहे तर परफेक्ट आहे. दुसरा गुणधर्माचा जर विचार केला तर एकसारखे असलं तरी तंतोतंत ते एकसारखं नाहीये. आता ह्याच्यासाठी जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बायोमेट्रिक मशीनचा विचार करू शकतो. दिसायला 2 माणसं सारखी असतील पण त्यांच्या ज्या बोटांचे ठसे घेतले तर ते ठसे भिन्न स्वरूपाचे आहेत. त्यामुळे इथे दुसरा गुणधर्म आपण विचारात घेतो तो असा की जरी एकसारखे असले तरी त्यांच्यामध्ये तंतोतंत एकरूपता नाहीये. दुसरं म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावातील भिन्नता यातील रज, तम आणि सत्व या गुणांचे मिश्रण आहे. आता ज्याप्रमाणे भेळवाला मोजक्या साहित्यात ज्याला जशी चव पाहिजे तशा चवीची भेळ प्रत्येकाला देतो, त्याचप्रमाणे या परमात्म्याने सत्व, रज, तम या गुणांची सरमिसळ या पंचमहाभूतांकडून बनलेल्या देहामध्ये केलेली आहे. वेगवेगळ्या वृत्तीची मनुष्याची त्याने निर्मिती केली, पण आपण याचा कधी विचारच करत नाही. आपण मनुष्याला त्याच्यामधील गुणदोषांच्या आधाराने ओळखून घेतो, पण ज्याने त्याची निर्मिती केलेली आहे, ज्याने माझी निर्मिती केली आहे तो एकच आहे हे समजूनच घेत नाही.
मनुष्याच्या निर्मात्याच्या आधारे जर आपण त्याला समजून घेतलं तर ती आपली एक साधनाच ठरेल. पण असा विचार करण्यासाठी म्हणून परमेश्वराने या जगतामध्ये विविध रूपात आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तो विविध रूपात नटलेला आहे. याचे आकलन केवळ मनुष्य देहातच शक्य आहे. त्या भगवंतानेच पंचविषयांचे रूप धारण केले आहे आणि त्याचे सेवन घडावे म्हणून हाडामासाचे शरीर निर्माण केलेले आहे. त्यात ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय मिसळले. हे गुण सामान्य मनुष्याला कळणे शक्य नाही. त्यामुळेच समर्थ या शरीराला आश्चर्याने यंत्र असे म्हणतात. आपण जर सूक्ष्मपणे विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की केवळ भिन्न भिन्न शरीरांचीच निर्मिती ईश्वराने केली नसून त्या त्या शरीरांचा अधिकार, त्यांची क्षमता ही भिन्न भिन्न निर्माण केली आहे. मग एकच अस्थिमासापासून बनलेल्या शरीरात असा कोणता गुणधर्म आहे की जो या शरीरांमध्ये भेद निर्माण करतो? तर त्याचं उत्तर देताना श्री समर्थ आपल्याला सांगतात की तो गुणधर्म म्हणजे ज्ञान. ज्याचे जितके ज्ञान तितका त्याचा अधिकार, तितकी त्याची क्षमता. इथे समर्थाने ज्ञान किंवा बुद्धी हा शब्द दृश्याच्या ज्ञानासाठी वापरला नसून स्वरूपाला ओळखण्याच्या अनुषंगाने वापरलाय. ज्याचा ज्ञानोदय झाला तोच आपले खरे स्वरूप जाणू शकतो, ओळखू शकतो. बुद्धी या कारणाने होणारे क्षमता हे कार्य वेगळे आहे. पण ज्याची बुद्धी तीक्ष्ण नाही, ज्याचा ज्ञानोदय झालेला नाहीये, त्याला या गोष्टी कळणार नाही. कारण सृष्टीचा विचार देह पातळीवर करीत असताना विस्मयाशिवाय आपल्याला काहीच सापडणार नाही. विश्वाच्या रहस्याची उकल मानवी बुद्धीच्या पलीकडली आहे. मूळ संकल्पातच बहुश्याम असल्यामुळं अफाट बहुत्व या विश्वामध्ये निर्माण झालंय. त्यामुळे या जर विश्वाचा संबंधी आपल्याला विचार करायचा असेल तर 4W आणि 1H ही मेथड आपण वापरायची. आता हे 4W कोणते? तर व्हॉट, व्हेअर, वेन अँड व्हाय. आणि 1H म्हणजे काय? तर हाऊ. म्हणजे व्हॉट, व्हेअर, वेन, व्हाय अँड हाऊ या 5 गोष्टींनी जर आपण या विश्वाच्या उत्पत्तीचा किंवा विश्वासंबंधीचा विचार केला तर त्याची उकल आपल्याला हळूहळू होत जाईल. त्यात पण याबद्दल विचार न करता केवळ त्याच्या भेदांवर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्या निर्मितीचं आपल्याला उकल होणार नाही आणि त्याचा जो निर्माता आहे म्हणजे या निर्मितीचा जो अधिष्ठान आहे त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित होणार नाही. त्यामुळे इथे समर्थ आपल्याला सांगतात की तुम्ही निर्मितीवरती जास्त लक्ष न देता ज्याने हे विश्व निर्माण केलंय त्या अधिष्ठानावर लक्ष काय करा, केंद्रित करा, त्याचीच उपासना तुम्ही करा. अशा प्रकारच्या विचार प्रक्रियेला समर्थ ऊर्ध्वमुखी मार्ग म्हणतात. या ऊर्ध्वमुखी विचारसाधनेने मूळ अधिष्ठानाचे स्वरूप समजावून घेत गेल्याने हे दिसणारे सर्व भेद हे मायेचे स्वरूप आहे हे लक्षात येते. आपली दृष्टी जर ऊर्ध्वमुख असेल तर सर्वत्र परमात्मा दिसेल. पण ही दृष्टी जर अधोमुख असेल तर या विश्वात भेदाशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही. या सृष्टीतले दिसणारे अनेक भेद हे ईश्वरानेच निर्माण केले आहेत. हे भेद त्या ईश्वराचीच स्वीय शक्ती असलेल्या मायेमुळेच खरे वाटतात. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. आता एका घरामध्ये वडील, आई आणि मुलगा असे 3 जण आहेत. वडील मुलाला घाबरवण्याचा कट रचतात आणि त्या कटाची माहिती आईला देतात. वडील काय करतात तर मुलगा शाळेतून घरी यायच्या वेळेस बागुलबुवाचं सोंग घेतात आणि जी मुलाची खोली आहे त्या खोलीमध्ये जाऊन बसतात. जेव्हा मुलगा शाळेतनं येतो त्यावेळेस तो त्याच्या खोलीत जातो आणि त्या बागुलबुवाला बघून जोराने किंचाळून धावत जाऊन आपल्या आईला घट्ट मिठी मारतो आणि रडायला लागतो. पण मुलगा रडत असताना आई मात्र काय करते तर हसतीये. का? कारण त्या मुलाला तो बागुलबुवा खरा वाटतोय. पण आईला दोन्हींमधलं एकत्व जे आहे ते माहीत असल्याने ती हसत राहते. आपलंही काहीसं त्या मुलासारखंच झालंय. अज्ञानामुळे भेददृष्टीने आपण मायेला इतकं सत्यत्व देऊन बसलोय की तिचे अधिष्ठान असलेल्या ब्रह्माचे स्वरूप आपण समजूनच घेत नाही. खरे तर मूळ मायेत ब्रह्म चिदाभास रूपाने असतेच, पण त्याचे हे मायेत अलिप्तपणाने राहण्याचे गुण आपल्याला अज्ञानामुळे कळत नाही. जणू काही तो परमात्मा मायारूपी बागुलबुव्याने ब्रह्मरूपी वडिलांचे ज्ञान आपल्याला होऊन देत नाही.
सृष्टी निर्माता असलेल्या ब्रह्मदेवाला जिथे हा भेद समजला नाही, तिथे आपल्यासारख्या प्रापंचिकांची काय गत. ब्रह्म व माया यांचा व त्यांच्या संबंधाचा विचार करताना अनेक भ्रम सोडवावे लागतात. ज्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आवडतात, त्याप्रमाणे या विश्वात तोच विश्वात्मा वेगवेगळ्या रूपात प्रगट झालेला आहे. तोच या रूपांना धारण करून हे खेळ दाखवतो. हे जर आपल्याला समजलं नाही तर द्वंद्व जे आपल्या मनामध्ये चालू असतं ते यापुढेही तसंच चालू राहणार. कारण जोपर्यंत मायेचा आविष्कार आहे तोपर्यंत भेद हा असणारच. जसे एखादा डोंगर चढताना आपल्याला कसरती कराव्या लागतात, त्याचप्रमाणे या माया ब्रह्माचा परस्पर संबंध तीक्ष्ण बुद्धीने तर्कानेच उलगडावा लागतो. कारण त्याचे स्वरूप चंचल मनाने समजणं शक्यच नाहीये. यासाठी साधकाने सभोवती दिसणारा भेद हा केवळ पंचभूतांचा गलबला आहे हे समजून घ्यायचे. त्यासाठी आपली बुद्धी विचार प्रक्रिया ऊर्ध्वमुखी करायची. आपली दृष्टी आपली न ठेवता त्या अधिष्ठानाची दृष्टी करायची, म्हणजे त्याचं स्वरूप आपल्याला जाणता येईल. अधोमुखी दृष्टीने भेद दिसतात, ते भेद भय निर्माण करतात. ते भेद विकारांचे मूळ आहेत व विकार खऱ्या ईश्वरापासून आपल्याला दूर नेतात. या सर्व उठाठेवी या जीवाच्या व ईश्वराच्या संदर्भात कराव्या लागतात. कारण त्यांचे स्वरूप समजल्याखेरीज शांत, निर्विकार, अखंड परब्रह्म यातील काहीच नाही हे आपल्याला कळणार नाही. पण गलबला न समजल्याने जी हतबलता येते ती दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शरणागती. जे जसं आहे ते तसं स्वीकारायला पाहिजे. यासाठी सद्गुरूंना शरण जाणं, त्यांनी दिलेली साधना नेटाने करणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा साधक विवेकाने, विचाराने, दृढ वैराग्याने सर्व इच्छा त्याच्या इच्छेमध्ये मिसळून टाकेल, त्यावेळी स्वाभाविकपणे त्याचा प्रवास चंचळातून निश्चळाकडे सुरू होईल. असा निश्चळासंबंधीचा विचार, चिंतन एकांतात बसून करत राहावं साधकाने. असा साधक सामान्य बुद्धीच्या पलीकडे जाऊन जे निर्माण झाले ते आहे तसे स्वीकारतो व हळूहळू ज्ञानरूप होऊ शकतो. पण त्यासाठी ईश्वराप्रत, श्री गुरूंप्रती अनन्य शरणागतीचा भाव असणे आवश्यक आहे. ज्या देहाचे जेवढे सामर्थ्य असते तेवढे कार्य अंतरात्मा त्याच्याकडून घडवून आणतो. प्रचंड सामर्थ्य असलेला ईश्वर जेव्हा देह धारण करतो तेव्हा त्याला आपण अवतार म्हणतो. सामान्य जीवाच्या तुलनेत परमेश्वराची शक्ती प्रचंड असते. वेळोवेळी भगवंताने घेतलेल्या अवतारांमुळेच तिचा सांभाळ केल्याने ती अबाधित चालू आहे. हाच ईश्वर आपल्या लीला सामर्थ्यावर पंचमहाभूतांचे कार्य करवून घेतो. निर्माण झालेल्या पंचमहाभूतांना देखील सृष्टीचे नियमन करावयास भाग पाडतो. अशा प्रकारे मूळ सृष्टीची रचना कौशल्याने करीत असताना सर्व महाभूतांचे व महाभूतांकरवी सृष्टीचा सांभाळ, नियमन ईश्वरच करत असतो. भगवंताने दिलेल्या सामर्थ्याचा जीवाने विचाराने विस्तार करणे आवश्यक आहे. त्यासाठी विचार विस्तृत पाहिजे व त्या विचारांचा पाया हा भक्कम असायला हवा. या सृष्टी रचनेचे अगणित भेद पूर्णपणे जाणणे कोणाला शक्य नाही. आणि जर कोणी करायचं ठरवलं असं तर त्याच्या मनाच्या चिंध्या होतील असे समर्थ इथे आपल्याला ठणकावून सांगतात. त्यामुळे जगात जे जे निर्माण झाले आहे त्या भगवंताच्या इच्छेने, सामर्थ्याने निर्माण झाले आहे असा सततचा विचार करत राहणं हीच खरी उपासना. मनानेच उपासना करून दृश्य जगतात ईश्वराला आवाहन केले जाते व जेव्हा मन परब्रह्मात विलीन करून दृश्य जगताचा आविष्कार विसर्जित केला जातो तेव्हाच त्याचे खरे स्वरूप अनुभवास येऊ शकते. त्यामुळे ज्या उपासनेमुळे मला स्वरूपाचे ज्ञान झाले आहे ती उपासना साधक म्हणून तुम्हीही करा, समजून घ्या, असं गुरुमाऊलीच्या भूमिकेतून समर्थ आपल्याला इथं मार्गदर्शन करतात. या समाजाच्या शेवटच्या ओवीत उभारणी व संवारणी याच्या विश्वाच्या संदर्भात सतत विचार करणे हेच खरे भजन व उपासना आहे असं समर्थांनी सांगितलंय. ईश्वराच्या सगुण रूपाची उपासना, ईश्वराच्या सामर्थ्याने निर्माण झालेली सृष्टी रचना याविषयी ज्ञान मिळवणे म्हणजेच उभारणी. आवाहन. या आवाहनाचा विचार करीत करीत जगाचे कार्यब्रह्म समजून घेत जे कारण ब्रह्म आहे त्यात स्वतःला विसर्जित करणे म्हणजे संवारणी, विसर्जन.
याआधी देह संबंधाने अनेक जन्मांमध्ये आपण आवाहन विसर्जन भोगले आहे, पण आता मनुष्य जन्मामध्ये त्या मूळ परब्रह्मात विलीन करण्याचे, विसर्जन करण्यासाठी लागणारे ज्ञान, त्यासाठी लागणारी उपासना साधकाने केली पाहिजे, ज्या योगे जन्मरूपी आवाहन व मृत्यूरूपी विसर्जनाच्या चक्रात आपण अडकणार नाही आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होणं, यालाच तुकाराम महाराज शेवटचा दिवस गोड व्हावा असं म्हणतात. त्यामुळे समर्थांना अभिप्रेत असलेले विसर्जन प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेला विचार, विवेक, उपासना आपणा सर्वांकडून घडो ही समर्थांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करून झालेले चिंतन त्यांना समर्पित करून चिंतनास विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. कपिल, खूप छान झालं. खूप अभ्यासपूर्ण चिंतन झालं. खूपच छान झालं. खूप उदाहरणं पण खूप वेगवेगळी आणि छान उदाहरणं दिली. त्यामुळे तो विषय समजायला सोपं जातच आपल्याला. खरं आहे अगदी या अफाट एवढं विश्व जे निर्माण केलं आहे, त्याच्या निर्मात्याला न जाणता आपण त्या निर्मितीतच म्हणजे दृश्य जगतातच अडकून पडलोय आणि या सगळ्या जगाचं जे काय आपल्याला ज्ञान होतंय, ज्या असलेल्या ज्ञानामुळे ते होतं त्याकडे मात्र आपलं पूर्ण दुर्लक्ष होतंय. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं साधकांना तळमळीने जे समर्थ सांगतात, त्याच्यासाठी ते किती वेगवेगळ्या प्रकारांनी आतापर्यंत सांगून झालंय समर्थांचं, की एकदा तरी तुमच्या काय म्हणतात तुमच्या डोक्यात हा प्रकाश पडो, अशी तळमळ त्यांची जाणवते आणि ते सारखं आपल्याला सतत त्याचं एक जाणीव करून देतायत, की हे तुमचं आपलं उद्दिष्ट काय असलं पाहिजे. खूप छान पद्धतीने तू सगळं समजावून सांगितलं. मी आता याच्यावरचं अधिक आपल्याला आणखीन मार्गदर्शन आपल्या आचार्य करतील. माधुरीताईंना मी विनंती करते. आज अलकाताई नाही आहेत. माधुरीताईंना मी विनंती करते, की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांना साष्टांग नमस्कार करते. त्याचबरोबर माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताईंना नमस्कार करते आणि सगळ्या साधक बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन करून चिंतनाला प्रारंभ करूया. आजचे दोन्ही समास त्या ठिकाणी मृणाल कुलकर्णी आणि कपिल कुलकर्णी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी दोघांनीही स्वतःच चिंतन जे काही आहे ते चिंतन मांडलेलं आहे. आत्मनिरूपण या समासामध्ये पुन्हा पुन्हा समर्थ किती वेळा तो विषय आपल्याला सांगतायत. खरोखर ते सांगून कंटाळत नाही आणि आम्ही ऐकून कंटाळत नाही असंच म्हणावं लागेल. कारण आमच्यामध्ये जर का काही फरक पडत नसेल तर मग त्या सांगितल्याचा परिणाम जर आमच्यावरती काही होत नसेल तर मग मात्र आमच्यासारखी दुर्दैवी आम्हीच. आणि म्हणून खऱ्या अर्थाने समर्थ पुन्हा 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 तर तोच विषय जो काही आहे तोच विषय त्याची पुन्हा कितीही वेळा रिपिटेशन जरी केली तरी समर्थ थकत नाहीत. का तर त्यांना अत्यंत तुमच्या आमच्या विषयी या समर्थ माऊलीला अत्यंत कळवळा आहे आणि तो कळवळा त्यांचा या प्रत्येक याच्यातून दिसून येतो की किती वेळा समर्थ आपल्याला सांगतायत, किती वेळा त्या ठिकाणी काय सारासार विचार करायला सांगतात, नित्यानित्य विचार करायला सांगतात. आणि तो विचार जर का अजूनही आम्हाला करता येत नसेल तर मात्र त्या ठिकाणी खरोखर मग आमचं हित होऊ शकणार नाही, आमचं कल्याण होऊ शकणार नाही. आमच्या कल्याणाची आणि आमच्या हिताची अत्यंत तळमळ असलेले समर्थ पुन्हा पुन्हा तोच विषय सांगतात. या ठिकाणी आत्मनिरूपण नावाचा समास जो काही आहे तो समास ही मृणाल कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे. तो विचार पुन्हा पुन्हा आपल्याला पिंड आणि ब्रह्मांड यांची रचना कशी झाली, या पिंड आणि ब्रह्मांडाच्या रचनेमध्ये नेमकं काय महत्वाचं आहे आणि काय त्यातलं दोन्ही याच्यामध्ये कशा पद्धतीने विचार करावा हा समर्थ आपल्याला शिकवतायत. यातली दुसरीच ओवी जी काही आहे ते समर्थ अत्यंत प्रभावीपणे इथे मांडतात की काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाहिजे म्हणजे कळे.
आता सातत्याने की अशा पद्धतीचं अनुर्वाच्य समाधान जे काही आहे ते तुम्हा आम्हाला हवंय आणि ते ते समाधान केव्हा प्राप्त होऊ शकेल? तर खऱ्या अर्थाने आत्मज्ञान जेव्हा आम्हाला प्राप्त होईल त्या तो आत्मा मीच आहे अशा प्रकारचा जेव्हा विचार आमच्या अंतःकरणामध्ये रुजेल ठसेल तर तेव्हाच खऱ्या अर्थाने ते अनुर्वाच्य असलेलं वास्तविक त्या समाधानाला अनुर्वाच्य अशा पद्धतीचा काय वापरलाय समर्थांनी शब्द वापरलेला आहे की त्या समाधानाचं काय करता येऊ शकत नाही तर वर्णन करता येऊ शकत नाही वाचेनी तो सांगता येऊ शकत नाही तो अनुभवण्याचा विषय आहे आणि असा हा अनुभवण्याचा विषय जो काही आहे पण तो सुद्धा समर्थ तुम्हा आम्हाला पुन्हा पुन्हा का सांगताहेत की ते समाधान तुमच्या आमच्या अंतःकरणात बिंबवावं आणि तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये त्या समाधानाचं त्या ठिकाणी आम्ही शोध घ्यावा आणि तो शोध नेमका कशा पद्धतीने घ्यावा याचाही विचार समर्थ पुन्हा पुन्हा सांगतायत ते म्हणतात की बाबा रे अरे जीवा काही सुद्धा तुला सांडायची आणि काही मांडायची आवश्यकता नाहीये हे फक्त तुला विचार करण्याची आवश्यकता आहे आणि ती विचार करण्याची आवश्यकता जर का तू सातत्याने सूक्ष्म विचार करत गेलास तर हळूहळू हे सगळं तुझ्या लक्षात येईल आणि म्हणून इथे समर्थ आपल्याला काय करतात तर विचार करायला सांगतात आणि तो विचार समर्थांनी त्या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पद्धतीने उपदेश केलेला आपल्याला लक्षात येतो. समर्थांची एक अतिशय सुंदर ओवी आहे तुम्हा आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. समर्थ असं म्हणतात की संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची होय. अगदी सातत्याने जनामध्ये आपल्या या जन्माचं जर का सार्थक करून घ्यायचं असेल तर विचाराशिवाय पर्याय नाही आणि त्या विचाराशिवाय पर्याय नसल्यामुळे त्या ठिकाणी वास्तविक संसाराची त्याग करण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये प्रपंच ही उपाधी सुद्धा सोडण्याची आवश्यकता नाहीये फक्त संसाराचा त्याग न करता संसाराचं स्वरूप कशा प्रकारचं आहे ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रपंच ही उपाधी जी काही तुम्हा आम्हाला लागलेली आहे तर ती उपाधी सुद्धा त्या ठिकाणी ती उपाधी आहे आणि त्यामुळे त्या प्रपंचाची म्हणजे पाचापाचांचा असणारा असा हा खेळ जो काही चाललेला आहे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच विषय पंच अंतःकरण पंच प्राण वगैरे ह्या पाचापाचांचा असलेला जो समुदाय आणि त्या समुदायांचा आपापसात चाललेला जो काही खेळ आहे ही सगळी काय आहे ते ती उपाधी आहे आणि ती उपाधी कशा पद्धतीने ती म्हणजे त्या उपाधीत राहून सुद्धा आपल्याला जर का आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने करता येतं तर समर्थ त्या या ओवीमध्ये असं सांगतायत की जनामध्ये सार्थकता विचारायची होय आणि इथे सुद्धा हाच विचार सांगताहेत दुसऱ्या ओवीमध्ये की काही सांडावे लागत नाही काही मांडावे लागत नाही वेगळं काही करायचंच नाहीये की काही खटाटोप करायचे नाहीयेत फक्त एक विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि तो विचारच जर का अतिशय सूक्ष्म पद्धतीने नित्यानित्य विचार किंवा आत्मानात्म विचार किंवा सारासार विचार जगताच्या संदर्भातला सारासार विचार आणि आत्मा आणि अनात्म याविषयीचा आत्मानात्म विचार अशा जर का आपण करायचा प्रयत्न केला आणि तो जर का आपण करत गेलो तर हळूहळू आपल्याला समाधानाची प्राप्ती सहजपणे होऊ शकेल कारण ते समाधान बाहेरून कुठून आणायचं नाहीये ते आतच आहे आणि आतच असलेल्या त्या समाधानाला फक्त आपण विसरलेलो आहोत आणि ते विसरलेल्या असलेल्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा मग त्या ठिकाणी काय करायचे आहेत तर स्मरणात आणायच्या आणि स्मरणात आणल्या की हळूहळू या संपूर्ण भवसागराचा काय केल्या जाईल तर बाध केल्या जाऊ शकतो आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा या संदर्भामध्ये अशाच पद्धतीने म्हणतात की त्यांचं एक वाक्य आहे ते असं म्हणतात त्यांच्या काव्यामध्ये की क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू या भवसिंधूला जर का पार करायचं असेल भवसागराला पार करायचं असेल तर क्षणोक्षणी हाची करावा विचार सातत्याने एकच विचार काय करा तर सातत्याने करा आणि मग हा भवसिंधू तारल्या जाऊ शकतो. मग तो विचार नेमका कोणता करायचा आहे तर नित्यानित्य किंवा आत्मा अनात्मा अशा प्रकारचं किंवा या भवसिंधूला एकदा ओळखलं की तो हा सगळा भवसिंधू हा सगळा
मायेचा प्रांत जो काही आहे तो मायेचा प्रांत हा कशा पद्धतीने मिथ्या आहे. कारण माया म्हणजेच काय की ज्याला ज्याला उत्पत्ती आहे, ज्याला स्थिती आहे आणि ज्याला लय आहे. तर हे सगळं आता जे काही वर्णन केलेलं आहे की आत्म्याचे गुण अशा पद्धतीने समर्थांनी सांगितलेलं आहे. मागच्या समासात सुद्धा समर्थांनी तशाच पद्धतीने आत्म्याचे गुण असा उल्लेख जो काही आहे तो केलेला आपल्या लक्षात येतो. आणि इथे जेव्हा दासबोध चिंतनिकेमध्ये डॉक्टर काकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इथे आत्म्याचे गुण असा जो काही शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा आपण काय समर्थांचा ऐकतोय तर त्यावेळेस तो समर्थांचा गुण हा शब्द उपाधी या दृष्टिकोनातून समर्थांनी वापरलेला आहे. आणि तो वापरलेला जर का आपल्या लक्षात आला तर या सगळ्या ज्या काही आहेत संपूर्ण दृश्य विश्वामध्ये जे जे काही दिसतंय ती काय आहे ती सगळी उपाधी आहे. आणि ती सगळी उपाधी मग आपल्याला कशा पद्धतीने बाजूला सारता येतील. आणि म्हणूनच शुद्ध आत्मा, उत्तम गुणी, सबळ आत्मा, अवलक्षणी, बरी वाईट अवघी करणी आत्मा यांची आता इथे पुन्हा त्या पद्धतीने तो विचार जो काही आहे की सातत्याने की आत्मा शुद्ध असला तर उत्तम अशा प्रकारचं गुणांनी तो प्रगट होतो आणि तोच आत्मा मिश्रित असतो तेव्हा मात्र अवलक्षणांनी प्रगट होतो. म्हणजेच काय तर ह्या सगळ्या उपाधी जेव्हा अशा पद्धतीने काय होतात तर प्रगट होताना दिसतात पण त्याच्या पाठीमागे अखेर कोणाची बरी उपाधी प्रगट झालेली आहे किंवा चांगली उपाधी प्रगट झालेली आहे. पण ती उपाधी आहे आणि त्या उपाधीच्या पाठीमागे आत्मा नावाचं तत्व आहे आणि त्या आत्मा नावाचं तत्व हे मात्र शुद्ध आहे. अशा पद्धतीने सगळा विचार जर का आम्हाला करता आला की यालाच पिंडांच्या तत्वांमधील शोध घ्यावा असं जे काही समर्थ सांगतायत की देहाचा शोध घ्यायचा म्हणजे देहाचे स्थूल देहाचे सूक्ष्म देहाचे घटक जे काही आहेत ते सगळे घटक त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची ओवी या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ती ओवी समर्थांनी आणखीन एका ठिकाणी वापरलेली आहे. समर्थ असं म्हणतात की एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण आणीला चोरू कैचामध्ये. अरे बाबा रे, ते या देहाचा या देहातील तत्वांचा जेव्हा तू शोध घेशील तेव्हा हे सगळं देह काय किंवा ब्रह्मांड काय म्हणजे पिंड काय किंवा ब्रह्मांड काय याच्यामध्ये काय आहे तर अष्टधा प्रकृतीनीच हे सगळं काही विश्व जे आहे ते तयार झालेलं आहे. आणि ही अष्टधा प्रकृती म्हणजे सत्व रजतम किंबहुना मन बुद्धी अहंकार आणि त्याचबरोबर असलेले पंचमहाभूत. आता ह्या सगळ्या अष्टधा प्रकृतीने ही काय झालेली आहे हे दृश्य विश्व साकार झालेलं आहे. आणि या दृश्य विश्वामध्ये वास्तविक पाहता कपिल यांनी पण सांगितलं की छान पद्धतीने त्यांनी तो नंतरच्या देहक्षेत्र निरूपणाचा विचार सांगितला. पण तो सांगताना कारण या समासात ज्याप्रमाणे तोच विचार आहे त्याचप्रमाणे देहक्षेत्र याच्यामध्ये सुद्धा समर्थांनी पुन्हा तशाच पद्धतीचा विचार जो काही आहे तो सांगितलेला आपल्या लक्षात येतो. आणि म्हणून पिंड आणि ब्रह्मांड हे जर का पूर्ण याचा विचार केला तर हे संपूर्ण दृश्य विश्व म्हणजेच हे ब्रह्मांड जे आहे त्या अष्टधा प्रकृतीने तयार झालेलं आहे. आणि अष्टधा प्रकृतीने तयार झालेल्या या संपूर्ण पिंड ब्रह्मांडाला बाजूला सारायचं आहे. आणि त्याच्या पाठीमागे अधिष्ठान रूपाने असलेलं जे तत्व आहे त्या तत्वाला गवसणी घालायची आहे. त्या तत्वाचं सातत्याने स्मरणाच्या माध्यमातून काय करायचंय तर लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून इथे समर्थ सातत्याने सांगतायत की वास्तविक पाहता हे सगळं जर का आम्हाला विचार करायचा असेल तर न कळता वाटे कोडे, कळता अवघे दिसे उघडे, म्हणून एकांती निवाडे विचार पाहावा. ते म्हणतात की एकांतात जाऊन अशा पद्धतीने या पिंड ब्रह्मांडाचा संपूर्ण काय करावा तर विचार करावा. जी जी तत्व माझ्यामध्ये सूक्ष्म किंवा स्थूल रूपाने आहे ती सगळी तत्व ब्रह्मांडामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. आणि मग या पिंड आणि ब्रह्मांडाचा जर का आपण निराशा करायला गेलो म्हणजे एक एक बाजूला सारायला गेलो तर मग आपल्या लक्षात येतं की अरे बाबा याच्यात जे आहे तेच तिकडे सुद्धा आहे, ब्रह्मांडामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून आपली या देहाची जी तत्व आहेत ती काय करायची आहेत सुरुवातीला निराश करताना त्या ठिकाणी ती ब्रह्मांडामध्ये निराश करायची. म्हणजे पृथ्वी तत्वाला देऊन टाकायचं आहे, काय आप तत्वाला देऊन टाकायचं, नंतर तेज तत्वाला देऊन टाकायचं, आणि मग नंतर वायू तत्वाला देऊन टाकायचं, आणि वायू तत्वात नंतर आकाश तत्व जे आहे ते आकाश तत्वाला देऊन टाकायचं.
आता ह्या माझ्या देहाचा अशा पद्धतीने हळूहळू मी निराश करायला सुरुवात केली की मग ब्रह्मांडाचा सुद्धा पृथ्वी कुठून निर्माण झाली तर पाण्यापासून निर्माण झाली, पाणी कुठून निर्माण झालं, तेजापासून निर्माण झालं, म्हणून पृथ्वी पाण्यामध्ये काय विरून गेली, मग पृथ्वी नाहीशी झाली पाण्यामध्ये, पाणी तेजामध्ये नाहीसं झालं, तेज जे आहे ते वायूमध्ये नाहीसं झालं, वायू आकाशामध्ये नाहीसा झाला. असं करत करत या संपूर्ण संहार जो काही आहे, आता इथे 22व्या ओमीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, जे संहारामध्ये सापडले ते सहजशी नाशिवंत झाले, जाणते लोकी उगवले पाहिजे कोडे. आणि म्हणून या सृष्टीचा संहार कशा पद्धतीने होतो, आपल्या आधी देहाचा निराश करायचा आहे, संहार जेव्हा व्हायचा आहे तेव्हा होईल, पण आपल्याला आधी विचारांनी याचा काय करायचं आहे तर निराश करायचा आहे की ही सगळी तत्व जी काही आहे माझ्यामधली ती सगळी तत्व कुठून आणली, मी उसनी आणलेली आहेत या सगळ्या पंचमहाभूतापासून किंवा अष्टधा प्रकृतीपासून, ती त्यांना देऊन टाकली की वास्तविक पाहता मग काय राहतं, म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म देहाची सुद्धा तत्व जी काही आहेत ती तत्व ही वास्तविक पाहता अष्टधा, मन सुद्धा वायू तत्वाचं आहे, बुद्धी तेज तत्वाची, आपल्याला हे सगळं माहिती. आणि त्यामुळे तो विचार पुन्हा पुन्हा समर्थांनी या ठिकाणी की अशा पद्धतीने काय म्हटलंय, जे संवारामध्ये सापडले ते सहजशी नाशिवंत झाले. अशा पद्धतीने ज्या ज्या गोष्टींचा संहार होतो, म्हणजे ज्या ज्या गोष्टींचा नाश होतो ते सगळं नाशिवंत आहे. आणि हे नाशिवंत आहे, मग काय एक उरतं, तर एकच तत्व फक्त उरतं आणि ते म्हणजे अधिष्ठान रूपाने असलेलं ब्रह्म नावाचं किंवा आत्मा नावाचं तत्व उरतं. आणि अशा पद्धतीने या सगळ्या मुळापासून शेवटवरी तर या 27व्या ओवीमध्ये त्या ठिकाणी ते म्हणतात की मुळापासून शेवटवरी विवेकी विवेके विवरी, अशा पद्धतीने सातत्याने विचार करायला गेलं तर मात्र आपल्या लक्षात येतं की विवेकाने अशाश्वत तत्वांना बाजूला सारल्या जाऊ शकतं आणि जे कधीही चळणार नाही, जे कधीही नाश पावणार नाही, असं जे काही एक तत्व आहे ते तत्वच वास्तविक माझ्यामध्ये सुद्धा आत्मरूपाने काय आहे तर विलसत आहे. आणि तेच तत्व ब्रह्मांडामध्ये सुद्धा ब्रह्मरूपाने विलसत आहे. आणि त्या आत्मनावाचं तत्व आणि ब्रह्म नावाचं तत्व हे वेगवेगळं नाही. अशा पद्धतीने हा विचार समर्थांनी या आत्मनिरूपण या समासामध्ये सांगितलेला आपल्या लक्षात येतो. नंतरचा देहक्षेत्र निरूपण कपिल कुलकर्णी यांनी अतिशय छान पद्धतीने हा विचार मांडलेला आहे. आणि या संदर्भामध्ये थोडासा फक्त 1-2 मिनिटात आपण विचार करूया की हे जे काही आहे समर्थ काय म्हणतायत तर देह क्षेत्र निरूपण असं सांगतायत. म्हणजेच काय की देह हा जो तुम्हा मला मिळालेला हा जो काही देह आहे, मानवी देह आहे, याला काय म्हटलंय त्यांनी क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि क्षेत्र याचा अर्थ याचा एक अर्थ शरीर म्हणजेच काय तर शेत असा होतो. आता या देहरूपी शरीराकडून आपल्याला कुठलं पीक काढायचं आहे तर पुण्याचं पीक काढायचं आहे का पापाचं पीक काढायचं आहे. आपले डॉक्टर काका खूप छान पद्धतीने धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, मला हे जेव्हा देहक्षेत्र अशा प्रकारचा शब्द वाचला तर शब्द वाचल्याबरोबर पहिल्या गीतेतल्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाची काय आठवण झाली. आणि त्यात त्यांनी म्हटलंय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. अशा पद्धतीने याला काय म्हटलेलं आहे, या देहाला म्हणजे नरदेहाला त्यांनी क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि क्षेत्र म्हणजे काय तर याच क्षेत्रामध्ये याच शरीरामध्ये या नरदेह रूपी शरीरामध्ये काय सांगितलं जाऊ शकतं तर धर्म म्हणजे काय, धर्माच्या आज्ञा काय असाव्यात, धर्म कशा पद्धतीने पालन करता येऊ शकतो. आणि म्हणून या धर्माविषयीच ज्या क्षेत्राला कळतं तर तो क्षेत्र ते हे नरदेह जो आहे तर त्याला धर्माच्या आज्ञा कळतात. धर्म म्हणजे काय कळतं, अधर्म म्हणजे काय तेही कळतं. मग ते धर्माने कसं वागायचं, कशा पद्धतीने वागायचं आणि धर्माने वागताच करणं आपले जे 4 पुरुषार्थ सांगितले आहेत धर्म अर्थ काम मोक्ष, तर या मोक्षापर्यंत आपण कशा पद्धतीने जायचा हा सगळा विचार जो आहे तो पुन्हा या देहक्षेत्र निरूपणामध्ये समर्थांनी तुम्हा आम्हाला सांगितलेला आपल्या लक्षात येतो. आणि ही जी काही संपूर्ण उभारणी आणि संवारणी छान त्या ठिकाणी कपिल कुलकर्णी यांनी तो विचार मांडलेला आहे की कशा पद्धतीने हे आवाहन आणि विसर्जन जे आहे
तर प्रत्येक दृश्य वस्तू जी काही आहे, जे जे भेटेभूत ते मानी जे भगवंत, हा विचार आपल्याला माहिती आहे. किंबहुना त्या ठिकाणी माऊलींचाच आणखीन एक विचार आहे की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्यालाच समर्थांनी काय म्हटलं की पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे आव्हान विसर्जन म्हणजे काय, जिथे जिथे आमची दृष्टी जाते तिथे तिथे त्या ठिकाणी मग ते हे काय झालं आहे, तर त्या भगवंताला जणू काही आव्हान केलेलं आहे. आणि त्या उपाधीला बाजूला सारायचं आणि बाजूला सारून त्या ठिकाणी त्याच्यामधला कोण पाहायचा, तर आत्मा नावाचं तत्व जे काही आहे त्या आत्मा नावाचं तत्व पाहायचं. आणि ते आत्मा नावाचं तत्वच माझ्यामध्ये सुद्धा आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये सुद्धा तेच त्या ठिकाणी काय ब्रह्म नावाचं तत्व आहे. अशा पद्धतीने मग त्या आव्हान आणि विसर्जन हेच समर्थांनी काय म्हटलेलं आहे, तर भजनाचं लक्षण म्हटलेलं आहे. आणि हे सातत्याने अशा पद्धतीचं हे भजनाचं लक्षण तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे. आणि त्यालाच समर्थांनी उत्कृष्ट अशा प्रकारची उपासना म्हणून सांगितलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य की साधक अवस्थेमध्ये दृश्य विश्वाच्या प्रत्येक घटनेच्या अंतर्यामी तो अंतरात्मा दडलेला आहे. त्याचं अस्तित्व पाहणं हेच काय आहे, एक प्रकारचं आव्हान आहे. आणि तेच त्या ठिकाणी परंतु निरंजन परब्रह्म असलेलं त्या अंतरात्म्याचं स्वस्थान आहे. आणि अशा पद्धतीने या विश्वामध्ये अंतरात्म्याचा महिमा पाहिल्यानंतर निर्विकार निरंजन असलेल्या दृश्यरहित परब्रह्मापर्यंत तुम्हा मला काय करायचंय, तर जाऊन पोचायचं आहे. आणि हीच खरी समर्थांनी सांगितलेली उपासना आहे. या कपिल कुलकर्णींनी अतिशय सुंदर आढावा घेतल्यामुळे मी विशेष या संदर्भामध्ये जास्त विचार केला नाही. पण हे जे काही आम्हाला यंत्र मिळालेलं आहे शरीरासारखं नरदेहासारखं, आणि या नरदेहामध्येच मग पाप पुण्याचं पीक जे आहे या शेतामध्ये आम्हाला काढता येतं. मग कोणतं पीक काढायचं हे आपणच ठरवायचं आहे. आणि त्या पाप पुण्याच्या म्हणजे पुण्याच्याही पलीकडे किंवा पापाच्याही पलीकडे असलेलं असं शुद्ध पुण्य जे माऊली सांगतात, त्या शुद्ध पुण्याचा विचार करून म्हणजेच या आव्हान विसर्जनाचा विचार करून त्या ठिकाणी पाप पुण्य रहित होणं जे काही आहे तेच माझं खरं स्वरूप आहे. अशा पद्धतीने तो विचार आपल्याला करायचा आहे. आणि यालाच उभारणी आणि संवारणी किंवा आव्हान आणि विसर्जन अशा पद्धतीने समर्थांनी ही उपासना तुम्हा आम्हाला दिलेली आहे. आणि ही उपासना तुमच्या आमच्याकडनं सातत्याने घडो अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. आणि झालेलं चिंतन समर्थ चरणी सद्गुरूंचरणी समर्पित करून वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. खूप खूप धन्यवाद माधुरीताई. एकंदरीत उपाधीकडून आपलं लक्ष, उपाधी बाजूला सारून अधिष्ठानाकडे आपलं लक्ष सतत राहिलं पाहिजे. आणि अधिष्ठानाचं अनुसंधान सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी विचार कशा पद्धतीने केला पाहिजे. म्हणजेच काय, जे आपण आतापर्यंत शिकत आलोय, आता दासबोध मी मगाशी म्हटलं आता शेवटाला आलोय, त्याचं ऍप्लिकेशन मुळात कसं करायचं, हे नेहमीप्रमाणे तुम्ही प्रत्यक्ष काय करायचं हे अतिशय छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलं. कारण डॉक्टर काकाही म्हणतात तसं आपल्याला नुसतं हे सगळं शिकायचं नाहीये, त्याच्यातून पांडित्य नाही मिळवायचंय. तर आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट जसं मगाशी कपिल म्हणाला की शेवटचा दिन गोड व्हावा, यासाठी हा सगळा अट्टहास आहे. आणि तशा पद्धतीने आपल्या तुम्ही ज्या टिप्स देतात त्याच्यातनं ते हळूहळू आम्हालाही साधेल आणि आपला सगळ्यांचा शेवटचा दिन गोड होईल. या पद्धतीने आपल्याकडनंही अशी काय साधना घडो, यासाठी आपण समर्थ चरणी प्रार्थना करूया. आणि शेवटचा श्लोक घेऊया. मृणाल घेते ना? हो, घेते. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी वैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.